त्याला मागे म्हटलं तर काहीतरी सांगा आम्हाला का अभी कोई जरूरत नाही देखेंगे जाएंगे उनको नहीं चलाना है अब नहीं दे रहे. अशा प्रकारचं एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन देखील मालक कोण कुणाच्या घरात जन्मले कुठे जन्मले त्याला महत्व नाही. तुम्ही काम किती करता आणि कुणासाठी करता त्याच्यावर तुमचं कर्तृत्व सिद्ध होत आहे. मी अनेक ठिकाणी या गोष्टी सांगितल्या. विश्वास कुमार म्हणून एक साहित्यिक कवी आहेत, मोठे शिक्षण घेतलेले आहे. मात्र ते आंदोलन देशामध्ये व्हायचं, अण्णा हजारे, विश्वास कुमार आणि केजरीवाल साहेब दिल्लीमध्ये सरकारला परेशान करू सोडणारे हे माणसं. हा विश्वास कुमार त्यांच्यावर त्यांचा विश्वास थोडा उडत गेला आणि त्या मंडळीला सोडून हे माणूस आता कविता करत बसला. रामायणावर प्रवचन देत बसतात, महाभारताबद्दल माहिती सांगतात, विष्णू पुराणावर सांगतात, पुराण सांगतात आणि हिंदी भाषेवर तर खूप प्रभाव आहे. अतिशय गोड आणि मिठास भाषा आहे. आणि ते ज्यावेळेस एकदा दिल्लीहून हैदराबादला निघाले त्यावेळेस विमानामध्ये त्यांच्या बाजूलाच एक उद्योगपती बसला होता. हिमालय प्रदेशात बसला होता, मोठं शिक्षण घेतला होता. त्याच्या लक्षात आलं की आपल्या बाजूला बसलेली हस्ती मोठी आहे, बहुतेक विश्वास कुमारच आहे. आणि त्याची इच्छा खूप दिवसा होती की आपण कुमार विश्वासीला कुठेतरी भेटावं. आणि त्याने बघितलं, त्यांना विचारला की आप कुमार विश्वास है? कहता हाँ मैं कुमार विश्वास हूँ. अरे मग त्याने विचार आपका परिचय दीजिए. कौन? मैंने विश्वास कुमार. मैं ऐसा उद्योगपति हूँ, 3000 का टर्नओवर का मेरा व्यवसाय है, मेरी औरत पंजाब की है, 2 बच्चे हैं, एक लड़का है, एक लड़की है, सुंदर छोड़कर 2 मुलं दिलेले. आणि ते प्रश्न विचारता कुमार विश्वासला की समाधान काही नाही बताई. आता 3000 कोटीचा व्यवसाय करणारा जर एक उद्योगपती बनतोय आणि येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आमचं 4000 कोटी टार्गेट आहे आमचं, आणि तो विचारतोय कुमार विश्वास की समाधान काही आहे. ही गोष्ट ऐकायसारखी आहे. ते सांगितलं आपको तो परिचय आपने दिया मुझे. जो भी आप काम कर रहे हैं वो काम से तुम्हारे घर में अगर सभी समाधान है, मित्र परिवार समान है, वहाँ के लोग नाम की समाधान है, तो उसमें समाधान है. बस इतर खासदार वहिनी या ठिकाणी जर विचारलं की काय काम करता, मेरा एक व्यवसाय है, मैं आता अभी ये तो तुलजा भवानी सोयाबीन प्राइवेट निकाला. अगर उनके पास के लोगों को पूछा कि क्या कैसा चल रहा है खासदार भाई का काम, तो अच्छा चल रहा है, टाइम पे पैसे देते हैं, हम सबको मदद करते हैं, आपको पैसे देते, बियाणों को पैसे देते, फिर आदमी वो समाधान. सांगायचं तात्पर्य की तुम्ही जे काही काम करता त्याच्यामुळं आज मी मंत्री आहे, तर माझं काम आहे की या राज्यातल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणे, सरकार क्षेत्रातल्या कृतीला नवी दिशा देणे, काम करणं, कारखानदारी वाढवणं, सुतगिरण्या, बँका, पतसंस्था, अनेक कायदे केलेत आपल्याला सगळे माहिती. आज राज्यामध्ये बघितलं कर्ज मुक्तीची योजना देवाभाऊने मान्य केली. 36,585 कोटीची योजना होती. 56 लाख लोकांना त्याचा लाभ भेटणार होता आणि भेटणारच आहे. पण अजून काही लोकांच्या मागण्या होत्या आमच्या समोर की मध्ये काही अटी घातलेल्या आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी अजून दुरुस्ती करावी. आणि कालपराच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सांगितले की हे सगळ्या गोष्टी 50,000ची जी आपल्याला आपण घोषणा केली, 30 प्रकारच्या घोषणा केल्या होत्या. एक 1.5 लाखापर्यंतची कर्ज, त्यानंतर 2 लाखांची, आणि त्याच्यानंतर 50,000 जे चालू बाकीदार आहेत त्यांना बक्षीस म्हणून 50,000 द्यायचे. आणि 2 लाखाच्या वरचा त्या लोकांनी ती वरची रक्कम ओटीएस मध्ये मान्य करायची, उरलेली राहिलेली रक्कम त्या लोकांनी स्वतः भरायची. राहिलेले 2 लाख मग सरकार तुमच्याकडे करणार. पण काही सूचना आमच्याकडे आल्यामुळे त्यांनी मान्य केलंय की 50,000 त्याला देखील सरसकट द्यायचं मान्य केलंय.
अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये महायुतीचं सरकार करतं. लाईटचा प्रश्न होता, बहुतांश प्रश्न सुटत आलेला आहे. सौर ऊर्जेचे अनेक पंप दिले, सौर ऊर्जा मोठी करण्याचं काम राज्यामध्ये केलं जात आहे. आणि ज्या गावामध्ये एक सोसायटी आहे त्या ठिकाणी राजकारणाचा अड्डा केला. सरकार चळवळीचा उद्देश तो नाही, हे विकासाचा अड्डा पाहिजे. म्हणून 10 गुंठे जर जमीन असेल आणि तो गावचा रहिवासी असेल आणि दुसऱ्या सोसायटीच्या गावाच्या सभासद नसतं तर त्याला ताबडतोब सभासद करून घेणं आणि कर्ज वितरणाचा हा आपण कायदा आणला. पहिलं कायद्यामध्ये तसं रूपांतरित होतं, बिल आणले आपण. पण कायदा असताना तुम्ही म्हणताल की मग तुम्ही बिल कशासाठी आणला, तर कायद्यात 10 गुंठ्याच्या शेतकऱ्याला वकील लावणं, कोर्टात जाणं परवडत नाही, म्हणून आपण बिल आणलंय. म्हणून प्रत्येक माणसाला 10 गुंठे जमीन जरी असेल तर त्याला सभासद करून घेणं आणि कर्ज देणं हे सोसायटीचं कर्तव्य आहे. समजा जर दिला गेला कुठे तर ताबडतोबीने याकडे ऍप्लिकेशन करणारी ERP देखील त्याच दिवस पेंडिंग प्रकरण ठेवता 60 दिवसाच्या निकाल देणं, त्याला कर्ज द्यायला भाग पडणं, अशा प्रकारचं काम. त्याच्यावर 2-2.5 तास चर्चा झाली सभागृहामध्ये. आणि मग सांगितलं की त्या लोकांना, शेतकऱ्याला आमच्या ताबडतोबीने कर्ज पुरवठा भेटला पाहिजे, कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे, अशा प्रकारचं शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सावकाराने सावकारी करूनही असं बोलत नाही, करावं, लायसन काढावं, त्याचे दर ठरलेले 9%, 12%, मॉर्गेज नसेल तर मग 14% आणि 18%. परंतु हे देखील बोर्ड लावला पाहिजे, शेतीचा उल्लेख त्याच्यावर झाला पाहिजे आणि त्याच्या उपर जर व्याज जास्त घेतलं तर त्याच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्याची त्याच्यामध्ये विधानामध्ये तरतूद केली. आज विदर्भामध्ये एका शेतकऱ्यांनी आमच्या लक्षात आलं की एक किडनी गावला त्याला, त्याचा आम्ही शोध घेतला आणि सांगितले की त्या भविष्याच्या काळामध्ये अशा प्रकारचं काम आमच्या शेतकरी राजावर येऊ नये म्हणून अशा काही तरतुदी केल्या. आणि सावकाराला जर असं केलं तर पहिली शिक्षा वेगळी, दुसरी शिक्षा वेगळी, जामीनदाराला त्रास दिला तर त्याची शिक्षा वेगळी. पहिलं 5 वर्षाची शिक्षा होती, आता 60 वर्षाची शिक्षा नॉन पेडेबल आहे. आणि 1 लाख रुपये नंतर लोक त्याला शिक्षास पात्र राहील, अशा प्रकारचा कायदा आपण केलेला आहे. म्हणून शेतकऱ्याच्या तो सरकारची भूमिका बजावली आहे. पाऊस पडत नाही, हा लिलोचा प्रभाव आहे. आज पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की बाबा दुष्काळ जरी पडला तर थोडं पाऊस कमी जास्ती पडावा, 15 दिवसाचं दुबार पडावं, असलाच त्रास नाही. पाऊसच पडला नाही आपल्याला. काहीतरी लोकांना थोडा पाऊस पडला, पेरले लोकांनी आता तर कोळपा आले. पण मला खात्री आहे त्याला जगदेताला जगवायचे, त्याला आपल्यापेक्षा काळजी आहे. पण अति ताण होणार नाही, नुकसान होईल. आणि कशाही पद्धतीने सरकार नियोजन आताही करतो. गळ्यामध्ये जे पाणी आहे ते आतापासूनच नाही. पाणी जास्त पडलं तर वापरायची परवानगी देऊ, अगोदर पिण्याला पाणी मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारची राहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची श्रद्धा आमच्यावर आहे. काय माहिती नाही कासार द्यायचं आमचं नातं मला माहिती. पण ते म्हणजे साहेब तुम्हाला शिवाय करतो काम हे करणे का नाही तो काम. परंतु अचानक आज कार्यक्रम होते महाभारतामध्ये बघितलं आपण, निष्ठा घेऊन काम कोणतेही केले तर फळात जाते. त्याच्या पाठीमागे परमेश्वर स्वतः कृष्ण उभा राहिला द्रौपदीचं वस्त्र हरण करत असताना. तसं आमच्या कासारबाईची निष्ठा आहे, हे महादेवाचा भक्त आहे. महादेवाला विनंती करतो की ह्या व्यवसायामध्ये कासारबाईला चांगल्या प्रकारचं काम व्हावं, चांगल्या प्रकारचा व्यवसाय व्हावा अशी परमेश्वराला प्रार्थना आहे. त्यांचं तर नुकसान होणार आहे, पण मग आम्हाला लोकांची जास्त चर्चा होणार आहे मार्गाने. आणि हे दोन गेले तिथं 5 तास पण असं होणार नाही. निश्चितपणे कासारबाईचं जीवन चांगली आहे. सगळ्यांना घेऊन जायचं तर आम्ही काही येड्या पण कुठेही जायला, आम्ही माहिती घेऊन येतो कुठेही. मग कसा चालेल का कासारबाईचं मागणं कसं आहे, शेतकऱ्याचं हित करतो आम्ही. आणि अशा प्रकारचं काम आपल्या भागातल्या लोकांची सोय केला
म्हणून त्यांच्या कुटुंबाला त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून पवार आले त्यांचाही चालवून तर त्यांचाही चालवून प्लॅन आहे नवीन टाकला त्यांनी आता आणि त्यांचाही चालवून माल मिळावा आणि त्यांनी देखील पैसे वेळेच्या वेळ द्यावे शेतकऱ्याची अशी त्यांना सूचना मला शास्त्रात असं सांगितलंय या लेबरचा काम वाढण्यासाठी मिस्त्री म्हणून उतरले म्हणून पैसे द्यावं बोलत ते शास्त्रात सांगितलंय पेमेंट व्हायला इश्यू करायला वेळ लागतंय म्हणून तिसऱ्या दिवशी म्हणलं तरी चालत नाही पण त्याच्या मात्र कुणी जाऊन नाही तर मला यावं लागेल हे पाणी घेणार नाही असा माझा विश्वास आहे आणि ते देखील चांगलं कुटुंब आहे ते आतापर्यंत त्यांनी कुठे काम केलंय ते अतिशय चांगलं काम केलंय अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो असेच भरभराट व्हावं आणि आमच्या शेतकरी राजाची मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि उद्घाटन गाण्यातून उद्घाटन झाला असेल करून मागे दोन शब्द संभव